सगळ्यात आधी तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज होळीनिमित्त मी बनवणार होते पुरणपोळीचा स्वयंपाक. तर इकडे मी डाळ शिजत घातली आणि डाळ शिजून झाली की लगेच इकडे मी पुरण वाटून घेतलं. आणि जी डाळ शिजत घातली होती ना त्याचंच हे इथे येळवणी निघालं होतं, जे की मला आमटीसाठी लागणार होतं. तर मस्त असं इकडे मी पुरण वगैरे वाटून घेतलं आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावरती पापड तर लागणारच. तर पापड मी तळून घेतले आणि लगेच इथे भज्याचं पीठ पण काढून ठेवलं होतं. आता पुरणपोळीचा स्वयंपाक असला की भजे पण लागतातच. लगेच इकडे मी कढई ठेवून घेतली आणि तेल ओतून घेतलं आणि इकडे भजे पण लगेचच मी काढून घेतले. भजे वगैरे सगळे झालं की लगेचच इकडे मी भात पण शिजायला टाकून घेतला. आता आमटी करायची म्हटल्यावर भात पण करावाच लागणार. तर इथे मी भात पण शिजत घातला. आमटीचा मसाला मी पहिलाच वाटून ठेवला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर लगेच इकडे मी आमटी पण करायला घेतली. आमटी झाली की लगेच आता मला तर काय गुळवणी आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त ह्यांच्यासाठीच गुळवणी बनवलं होतं. तर इकडे मी पोळ्यांसाठी पीठ पहिलेच मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळे ना पीठ बराच वेळ भिजलं होतं. आणि पोळ्या पण ना एवढ्या भारी येत होत्या ना, तर पाहू शकता तुम्ही इथे मी पोळ्या पण लगेच बनवून घेतल्या. आजचा स्वयंपाक ना पुरणपोळीचा मी पहिल्यांदाच एकटी बनवत होते. म्हणजे मी ह्याच्या आधी पण बराच वेळा बनवला, पण सोबत आजी पण बनवू लागत होती. तर आजचा स्वयंपाक सगळा बनवून झाल्यावर किचन खराब झालं होतं. तर तेच किचन मी थोडं म्हटलं आता क्लीन करून घेते. किचन वगैरे सगळं क्लीन केल्यानंतर लगेच बसलो आम्ही जेवायला. तर पाहू शकता आज मी असा काय पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि ते पण एकटीने. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.